बेबी बॉय झाला. गुड मॉर्निंग. आज ॲक्च्युली सीन असं झालं आहे ना की आता आम्हाला पहिली गोष्ट सांगायचं होतं की आम्ही प्रेग्नंट आहोत. आम्ही प्रेग्नंट आहोत. आणि ते सगळ्या गोष्टी म्हणजे त्याच्यामुळेच प्राजक्ता गावी वगैरे आलेली नव्हती. मोस्टली व्हिडिओजमध्ये ती नाही आहेत जिथे मी बाहेर गेलो होते त्या व्हिडिओजमध्ये. आणि हा व्हिडिओ मी खूप नंतर रिलीज करणार. दसरा महिना आणि जवळजवळ तिसरा महिना संपत आलेला आहे. तिसऱ्या महिन्याला अजून 2 हफ्ते आहेत. 2 हफ्ते आहेत अजून तिसऱ्या महिन्याला. बाई आज आहे तिसरा महिन्याचा एंड होत आलेला आहे तिसऱ्या महिन्याचा. आणि प्राजक्ताला तिसऱ्या महिन्याचा एंड होता एवढा त्रास होतो आहे. नुसती ती उलटी करते आणि तिचं डोकं फार दुखतं आहे, पोट फार दुखतं आहे. मला समजत नाही मी काय करू. मी फक्त तिच्या पाठीशी उभा राहू शकतो आणि तिच्याशी पाठ चोळू शकतो. बाकी मला आता माहीत नाही मी काय करू शकतो तिच्यासाठी. पण एक आहे ती खूप त्रास सहन करते. काय मग प्राजक्ता? एडिटिंग झालं की नाही करते, नाही झालं एडिटिंग. कुठे चला नाही? थांब ग. तू काय बोलत होती मला? नाकाचं काहीतरी बोलत होती. हां 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 सांग ना. क्रोमोझोम्स असतात 46 सॉरी बरोबर 46 ना. हां जे काय असतील ते क्रोमोझोम्स असतात. नंबर ऑफ क्रोमोझोम 46 असतात. त्याच्यामधून वाय जो असतो ना, वाय आणि एक्स हे मेल्टेड असतात. एक्स मेल्टेड असतात. तो 26 वाला आहे. तर जर मुलगी होणार असेल तर इकडनं एक्स येतो आणि इकडनं पण एक्स राहिला तर मुलगी होते. इकडनं जर इकडे जर ऑप्शन एक्सच असतो. आमचा काही फॉल्टच नसतो मुलींचा. सगळा फॉल्ट मुलांचा असतो. अबे यार ते आमच्याकडे दोघं पण एक्स असतात. हा ठीक आहे ना. पण काय त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. एक्स तुमच्याकडनं जर वाय आला तर मुलगा होतो. जर एक्स आले दोघांकडनं तर मुलगी होईल तुम्हाला. अच्छा मुलगी होईल तुम्हाला म्हणजे माझा काय दुसरी बायको आहे का? नाही तुम्हाला म्हणजे काय आपल्याला बोलायचं ना. नाही आपल्याला बोलायचं ना. आपल्याला बोलायचं. तुम्हाला काय मला काही म्हण हो काही चालेल आपल्याला. पण मग तुम्हाला काय बोलते? आपल्याला बोलायचं ना. मग तुम्हाला म्हणजे तुझा ते अर्थ काय होतो? तो अर्थ तसा होतो. अबे साले ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ. आज आहे 4 जुलै 2025 आणि आज आपल्याला प्राजक्ताची चोरोटी आणि दादांचा बर्थडे आहे. तर ते दोघं करायचं आहे आणि त्याच्यासाठी डेकोरेशन करायसाठी सगळे आलेले आहेत. तर आपण जाऊया. आफ्टर मेनी ट्राईज प्राजक्ताला शेवटी चोरोटी एकदम भारी काढलं आहे तुम्ही. एकदम भारी लय भारी आवडलं भाई मला. दिसतंय आदित्य चोरोटी. हो मग दिसतंय ना. मी बोलू? मग तुला येतं ना? अच्छा बोला सगळे बोला. करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमस्तुते. दीप कानी कुंड बस इथून बस. अरे हसा जे माझा बच्चा आहे ना सुखरूप एवढे घडले. हां काय मम्मी? खायला गेला पाहिजे. नववा महिना आहे प्राजक्ताचा आणि बाळू हा 9वा महिनाच आहे ना. 9वा स्टार्ट झाला आहे. आणि बाळा तू 2 नाळ आज आम्ही चेक केले. तू 2 नाग आहे तिथे अडकून टाकलेत. काय बाई काय तू पोटामध्ये मजा करतोय? काय करतोय तू पोटामध्ये? असं गोल 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 फिरतोय का?
अडकून घेतले. ती प्राजक्ता रडायला लागलेली ना तुझ्यामुळे, टेन्शनमध्ये येऊन लागलेली. हां तुला काय समजतं की नाही रे, नुसता मजाक मस्ती करत असतो पोटामध्ये. ती बाय आता रेडी होते, आता ते मला मॉलला घेऊन चला. काय नाही काय नाही, मी बोललो प्राजक्ता नुसती रडत होती. अबे साले बाळू आम्ही लय खुश आहे बाबा, तू एकदम भारी काम केलं. नाळ काढून टाकली ना भाऊ, मग आता तुझे दिवस वाढले. नाही तर तुझा होता जन्म आता या आठवड्यात. आता झाला, आता एंड ऑफ द डिसेंबर. आता बघू 23च्या आत 23च्या आत किंवा 30च्या आत बरं का. तू बाळा, आम्ही बरोबर तू नाळ काढल्यानंतर आम्ही गेलेलो डॉक्टरकडे. आता 1 आठवडा झाला आणि तू एकदम कडकमध्ये हेड पोझिशन फिक्स केलेली आहे खाली अशी. आणि तू आता 8 दिवसांमध्ये कधीही बाहेर येऊ शकतोस. सी ही बेबीची झाली आहे रेडी, क्यूटवाली छोटीशी बॅग. बाकीचं तिकडे पडलेले सामान ते नंतर भरूया. आणि मी अजून ही एक चप्पल पण ऑर्डर केलेली हॉस्पिटलसाठीच. तिला पण मी एका या बॅग्समध्ये पॅक करते. ही वाली डॉक्टर्सची आहे, डॉक्टर एक्स्ट्रा सॉफ्ट म्हणून आहे. तिला पण मी टाकून घेते कारण ती मला बसली आहे. मी काही एक्सचेंज वगैरे करण्याची तिला गरज पडणार नाही अशी ती चप्पल आहे. सो लेट्स सी. अजून मी नेक्स्ट आदित्य असतील तेव्हा मी पॅक करणार आहे बाकीच्या वस्तू, त्यावेळेस व्हिडिओ काढेलच. याला थोडं इस्त्री करायची गरज आहे, थोडं इस्त्री मोडल्यासारखं, पण मला नाही वाटत. ठीक आहे, बघू आपण नंतर. आपण आता काय करतोय प्राजक्ता? हॉस्पिटल बॅग पॅक करतोय. आणि आपल्याला कधी पण बुलावा येऊ शकतो, त्याच्यामुळे आपण रेडी होतोय. आता हे फुल सामान बाळाचं आहे, प्राजक्ताचं आहे. ठीक आहे चालेल. कोणत्यामध्ये पण टाक. 2 आहेत कलर ऑप्शन, तुम्ही चूज करा. एनिथिंग काय पण चालेल. हे न्यू आहे, बाळालाच ठेवते. बाळा भाई, तुझी तयारी आतापासून चालू झाली आहे. आता मला असं वाटतं की आम्ही लास्ट टाइम जेव्हा केरळला गेलेलो ना, तेव्हा रात्रीभर प्राजक्ता बॅग भरत होती आणि मी थोडा वेळ झोपून घेतलेलं. तर मला वाटतं आता सेम तसंच होतं आहे की रात्री फुल असं वाटतं की रात्र झालेली आहे आणि प्राजक्ता ते सेम केरलावाला हे करते म्हणजे. आणि मला असं वाटतं मग केरळला गेल्यानंतर 4-5 दिवसांनंतर आम्हाला कळालेलं, तर त्या हिशोबाने मला वाटतं परत 4-5 दिवसाने भाई तू येशील. आता हे बघा मी काय काय घेतलं सांग ना. हे 2 ड्राय शीट घेतलेत, म्हणजे आम्ही काय खूप जास्त नाही मागवलंय, बेसिक मागवलंय. नंतर जे पण लागेल ते मागवणार आहे आपण, बरोबर? हां, कारण जवळ आहे सगळं, त्यामुळे घरचे पण बोलले आणि असं बोलतात की मागवू नाही तरी आम्ही मागवलंय. भाई तुला आता काय सांगू, आम्हाला जे नाही सांगितलं आम्ही ते केलेलं आहे. 2 स्वेटर घेतले, प्युअर ऑर्गॅनिक कॉटन, मॉम्स ऑर्गॅनिक मधून ऑर्डर केले. एक स्वेटर घेते थंडीसाठी, तुला थंडी वाजेल ना बाळ्या म्हणून. एक स्वेटर, 2 ड्राय शीट, एक ब्लँकेट, 2 स्वेटर, सॉरी. अरे एक छोटूस तुझा नॅपी क्यूट वाला, त्याच्यावरती लेमन आहेत. एक छोटासा स्वेडल आहे हा पण, हे बघा. वा, बघितलं? हा मी बसतो. एक छोटासा एक स्वेडल घेते. एक म्हणजे एक ड्रेस आम्ही घेऊन ठेवलाय. हा एक क्यूट वाला ड्रेस आहे एकदम. पण एवढं लवकर नाही ड्रेस घालता येणार त्याला. हा पण घेऊन ठेवते ना, येताना जर लागला तर. नाही लागणार, नाही घालायला नाही लागत. आता जवळजवळ 8-10 दिवसांनी घालावं लागतील ड्रेस. हो, आता नाही घालत, बरोबर की नाही? आता नाही ग बेटा. क्यूट वाला ड्रेस आहे ना.
क्या बताऊँ मैं, अब क्या बताऊँ? ये सब करना पड़ रहा है. सोचा था शादी के बाद थोड़ा मजा करूंगा, मौज करूंगा, ये करना पड़ रहा है. ये सॉक्स आहे, एक जोड घेते, कॅप घेते एक, हे छोटेसे मिटन्स आहेत क्यूट वाले, आणि हे बुटीज आहेत. बुटीज बुटीज त्याची छोटी बुटीज काय असतं? सॉक्स बोलतात त्याला बेबीचे. आणि हे नॅपीज आहेत अजून 5. भाई साहब बघितले का, एवढे तर मला कधी कपडे घेतले नाही तिने बरं का, सांगतोय. एवढं मी तुला घेते. हा, आणि अजून हे वाईप्स घेणार आहे सोबत. बाळू, मला वाटतं आता तू, राजूचं पोट दुखायला लागलेलं आहे. राजूला माझा खूप त्रास होतो आहे यार आता. भाई खूप कठीण असतं यार, खूप कठीण असतं, खूप त्रास होतो आहे तिला यार. खरंच मानलं पाहिजे यार, एवढा त्रास सहन करतात. बबडा, माझं बबडा, काय माहिती आता, मला असं वाटतं आहे की डिलेवरीचं लवकर आलेलं आहे म्हणून असं होतं आहे, तसंच होतं आहे म्हणजे मे बी. तर बघू. भाई रात्रीचे आता 11 वाजले आहेत आणि प्राजक्ताचं पोट खूप दुखतं आहे. आम्ही आता पोट आणि मागे लोअर बॅक खूप दुखते आहे. आम्ही आता विचार करतो आहे की डॉक्टरकडे जाऊन येऊ. प्राजक्ताच्या अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं आहे, त्यामुळे आता निघालो आहे फाईल घेऊन. प्राजू चल भाई, पाणी मी घेऊन घेतो चल. भाई ॲडमिट केलं आहे प्राजूला. ॲडमिट म्हणजे आता आम्ही चेक करतो आहे कॉन्ट्रॅक्शन्स वगैरेचं. खूप कठीण आहे भाई, खूप त्रास होतो आहे तिला. आता आम्ही चेक करतो की हा फॉल्स लेबर आहे का ट्रू लेबर आहे. आता राजू खूप त्रास होतो आहे ना बेटा, खूप प्रचंड. भाई वाट लागली आहे. रात्रीचे आता 12 वाजले आहेत आणि आम्ही चेक करतो. आता 1 वाजेपर्यंत आम्हाला सांगितलं आहे की चेक करा, जर वाटलं तर ठीक आहे, नाहीतर मग 1 वाजेपर्यंत, नाहीतर 1 वाजता घरी पाठवणार आहे आणि उद्या सकाळी 10ला चेक करणार आहे. नाहीतर मग आज ॲडमिट फिक्स प्राजक्ता. हे वो कडक झालं. आता ते हवं तसं ते बोलताय तसं होत आहे. आता किती वेळ झाला? आता 5 मिनटं झाली. 5 मिनिटात, बरोबर 5 मिनिटात. 5 मिनटाला कळ येते भाई, आता दर 5 मिनटाला. हिला मी सांगतोय व्हिडिओ नको, आता शांत बस. मॅडम आता बोलतात की व्हिडिओ काढा गप्पा मारताना. बघा आता काय बोलावं हिला. काय बोलायचं तुला? काय नाही, शेमडी. नंतर मला लक्षात राहिलं पाहिजे ना मला काय त्रास होतो. शेमडी नुसती आहे बाबा, लय त्रास आहे बाबा, खूप त्रास होतोय तिला आता. काय तुम्हाला कसं वाटतंय? मला समजतच नाही. मला समजतच नाही काय चालू आहे, काय होतंय काय नाही. जसं सेम लग्नामध्ये कसं होतं सेम तसंच होतंय. म्हणजे लग्नात कसं आपल्याला काही कळत नसतं तसं होतंय. डोकं दुखतंय का? नाही डोकं नाही दुखत आहे. लग्नात डोकं दुखतं का? लग्नानंतर डोकं दुखतं. भाई माझ्या बायकोला घेतलंय आतमध्ये. आता मला तर खूप टेन्शन येतंय, मला खूप दूर लागून बसली आहे यार आता तिची. एक तर तिला एवढा त्रास होत होता. बाई खरंच मानलं पाहिजे यार, खूप सहन करतात यार. लेबर पेन खूप साधी गोष्ट नाही, मी माझ्या डोळ्यासमोरून बघितली यार. मला खूप वाईट वाटत होतं यार, असं वाटत होतं यार नको मुलगा वगैरे कोणी नको. आपलं दोघं बायको आणि आपण बरे, नको बाबा तिसरा. लय कठीण असतं यार, लय कठीण. आता तिला आतमध्ये घेतलं, अजून पण तिला पेन होतं, पण मला तिच्या जवळ जायचंय आणि मला नाही जायला भेटत आहे. आता कधी ती मोठी होईल अजून 1-1.5 तास मला फक्त असं कसं तरी होतं यार. नाही काय मिक्स फिलिंग आहे, काय समजत नाहीये काही. बस असंच होप करतोय, देवाकडे प्रे करतोय की माझी बायको आणि पोरं दोघं सुखरूप यावं. म्हणजे संध्याकाळी काल 6 वाजेपासून
चालू झालेला. 6 वाजेपासून चालू झाला तो. नंतर मग मी लग्नाला गेलो तेव्हा ती बेडवर पडलेली होती. तर ती बोलत होती की मला दर अर्धा एक तासाने असं खूप पाठीत कळ भरते आणि पुढे कळ भरते. आम्ही वाट बघितली 1 वाजेपर्यंत. मग 11 पर्यंत आम्ही वाट बघितली. 11ला आम्ही डॉक्टरकडे आलो. इकडे आलो. मग इकडे वाट बघितली 1 वाजेपर्यंत. 5 मिनिटाला एक कॉन्ट्रॅक्शन येत होता. मग आम्हाला वाटलं थोडंसं तेवढंच पेन असेल. तर मग आम्ही घरी गेलो 2 वाजता. 1 वाजता आम्ही निघालो घरी. 1-1:30 वाजता निघालो घरी. घरी पोहोचलो आणि परत मग तिला परत कॉन्ट्रॅक्शन चालू झाले. ते 1 मिनिटाला 1 कॉन्ट्रॅक्शन येत होता. 1 मिनिटाला 1 कॉन्ट्रॅक्शन येत होता. आणि तो जो कॉन्ट्रॅक्शन होता तो निघायला पण तिला जवळजवळ 30 to 40 सेकंड लागत होते. भाई मग आम्ही 4 वाजता परत निघालो आणि आलो. आणि मग 4 वाजता आम्ही ऍडमिट झालो. म्हणजे प्राजक्ताला ऍडमिट केलं. तेव्हापासून ती जे सहन करते भाई, खूप सहन करते. 4 वाजेपासून आता 10 वाजत आले आणि अजून पण खूप सहन करते यार. मला खूप खूप वाईट वाटतंय यार. नको यार, मुलं नको. 2 नवरा बायको ठीक आहे, नको मुलं नको, खरंच नको. असं असेल तर एवढं पेन होतं तर. फायनली प्राजक्ता आली भाई आफ्टर सो मेनी टाइम. आणि आम्हाला झालं आहे बेबी बॉय झाला आहे. आणि मला प्राजक्ताला असं बघून खूप छान वाटतंय. माझी तुमचा मोबाईल